ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन मेट्रो स्थानक परिसरात आज दुपारी भीषण अपघात घडला। ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं जाणारा कंटेनर अचानक नियंत्रण सुटून रिक्षेवर उलटलाय। या भीषण अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यातील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय। अन्य 2 प्रवासी आणि रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झालेत। जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर घोडबंदर रोडवर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी झाली। माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। कंटेनर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत। सर आणि किती जण इंजर्ड आहेत काय माहिती? 12:35 आम्हाला माहिती मिळाली की एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्याखाली रिक्षा फसलेली आहे। पुढच्या एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकर पलटी होऊन त्याच्याखाली रिक्षा फसलेली दिसून आली। त्यामध्ये काही पॅसेंजर आणि ड्रायव्हर देखील होता। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी 2 फराना क्रेन मागवून घेतल्या आणि त्या फरानाच्या मदतीने तो टँकरचं उचलून त्याकडून रिक्षा बाहेर काढली। त्यामधून 2 जखमींना बाहेर काढलेला आहे आणि ड्रायव्हरला देखील बाहेर काढलेला आहे आणि त्या सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। सध्या आपण जो ट्रक आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि टँकरचा जो भाग आहे तो देखील आपण आता बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहेत। टँकरमध्ये कोणतं काय घटक आहेत त्यासाठी आपण एक्सपर्ट बोलवलेले आहेत। ते समजल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करून घेतोय। वाहतूक कर्मचारी सर्व अधिकारी हजर आहेत। वाहतुकीचं नियोजन चालू आहे। तर अपघात होण्यामागचं नेमकं कारण काय? आपण आता ते चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल कशामुळे नक्की झालेलं आहे। आपली पहिली प्रायोरिटी होती की या ठिकाणी येऊन जखमींना आणि बाहेर काढणं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे। रिक्षामध्ये 1 ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर होते, 3 जण होते।